दोघं सोबतीने जगण्याचा डाव मांडू, दोघं सोबतीने साऱ्या जगाशी भांडू, दोघं सोबतीने घेऊ हे वचन, दोघं सोबतीने जपू आपापलेपण. आधीच्या 4 ओळी आणि या 4 ओळी यांचा काहीही संबंध नाहीये. या 4 ओळी का लिहून दिलेत मला माहिती नाही, पण आजची कथा अशीच एका कवयित्रीची, जिचं लग्न होतं अशा माणसाबरोबर ज्याला कवितांची आवड तरी लग्न होतं. त्यांच्या मधुचंद्राची ही कथा. सुप्रभात काव्यांजली. देवळातल्या घंटेला गजराची साथ. माझ्या या गोड रूपाला कुणाची नजर न लागो आज. माते सरस्वती, आजच्या दिवसातलं माझं हे पहिलं काव्य पुष्प तुझ्या चरणी अर्पण. ओ गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात तुम्ही? बरं, आज रात्री माझ्या स्वप्नात कोण येणार आहे ते तुम्हीच आपापसात ठरवा. पण जी कोणी येणार असेल तिने लेट करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. बिकॉज आय हेट लेट कमर्स. आणि तू जरा लक्ष दे रे. रोज आंघोळ करायची म्हणजे वैताग आहे यार. भल्या पहाटे स्नान करून छेडीनं देहाची तार. आज आंघोळीची गोळी घेऊ का? कंटाळा अन आळस सारा निघून जाईल पार. नको, 7 दिवसात अंगावर पाणीच घेतलेलं नाही. खरा रोज सकाळी नटुनी थटुनी सजते ही नार. आज येणार घरी तो स्वप्नातला राजकुमार. बाबा, मी जरा बाजारात जाऊन येते. निघाले निघाले आज मी बाजारी. आणणार मी भाजी स्वदारी. इश, ही लाजली का? चिरंजीव, आपलं घरात लक्ष असतं का? हे आज आपल्या ताईला बघायला मुलगा येणार आहे घरी. हळू बोला, कुणीतरी ऐकेल आजूबाजू. रहस्य कळल्यावर मी कशी लाजू? ह्या घराला आता एका मालकिणीची नितांत गरज आहे. अरे काय बोलतोयस काय? कित्येक वर्ष हे शब्द तुझ्या तोंडून ऐकण्यासाठी एक कान आसुसले होते रे. पण फार उशीर केलास. नाही तरी काळजी करू नकोस, अजूनही वेळ गेलेली नाही. पटापट पावलं उचलूया आपण. तुम्हाला या घरामध्ये काय हवंय काय नकोय हे विचारणार कुणीतरी हक्काचं येईल. बरोबर बरोबर बोललास की तू. तुमच्या मांडीवरती एखादं लहान मूल खेळवताना तुम्हाला किती आनंद होईल बाबा. अरे मग आनंद होईलच की. पण पाहूया कसं जमतंय ते. डॉक्टर गर्भलिंगांचा सल्ला घ्यावा लागेल. का डॉक्टर गर्भलिंगेंचा कशाला सल्ला घ्यायचा? तुम्ही तसे अजून फिट आहात बाबा. फिट आहे ना मग सांग, सेवंता का सुलेखा? बाबा तुम्हाला असं नाही वाटत त्या थोड्या मोठ्या आहेत? नाही तसं माझं आता वय अजून काही दिसत नाही, तरी साजेश आहेत त्या. तुम्हाला? मला दोघींपैकी कुणीही चालेल. म्हणजे इतका वेळ तुम्ही तुमच्या लग्नाबद्दल बोलत होतात? नाहीतर कोणाच्या? ओ बाबा, या प्रत्येक काळ्या केसाखाली मी पांढरे केस दडवतोय हे लक्षात येते का तुम्हाला? मग काळजी कशाला करतो? अजून तुझा बाप जिवंत आहे. तेच तर काळजीचं कारण आहे. ठीक आहे, मग तुझ्यासाठी तू मुली पहा, मी माझं बघतो. मीही बघतोच. आज जी मला भेटते ती मला नाही कशी म्हणते ते. हो, आमच्या काऊला तर ज्युनियर शांता शेळके म्हणायचे. अहो मग आमचा जीव म्हणजे विनयचं शब्द प्रभुत्व तुम्हाला माहिती नाहीये? म्हणजे त्याला लहानपणी बालकवीच म्हणायचे. त्यावेळी विनय समोर असताना तर चारी मुंड्याची सॉरी चारी कविताची झाला असता. असं? विनय ये इकडे. उठ उठ ये. राही उभा. हो ना, जाऊ दे आता. सरस्वतीच्या कृपा दृष्टीने करते काव्या सुरुवात. सांगा दडले काय बरे हे मम काव्याच्या आत. अर्थाच्याही पलीकडले मी सांगीन 2 क्षणात. पट 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 मांडून मी सांगीन काय मनात. वा वा, काऊ अप्रतिम. थांबा अजून बाळा, होऊन जाऊ दे. फक्त मनातील सांगा या का कवितेचा आधार.
मांडा याचा तर मांडावा वेडा एक विचार, हलवून टाकील जग ही सारे, पेटून उठवेल रान, अजन्म राहील शब्दांमध्ये असे असावे गान. ए वेळ पाहुनी खेळ मांडणे नाहीच माझी रीत, वेळ पाहुनी खेळ मांडणे नाहीच माझी रीत, वांग्याच्या या भाजी मध्ये जास्तीच होईल मीठ. तोंडाला जे येईल ते तू बोल, ते सगळं सांग कशी. तुझीच आई तुझी फुकाची करे बढाई सेमताची. औरा तुमच्या लेकीला या लगाम घाला तिला जरा. हा सगळ्या तुझ्या आई वडिलांचा असे बरे हा डाव खरा. पटकवीची तू मला न माझ्या कविता नाका अशी उगा, काय बोलावे ते सुचेना. आई काय कवी तू, काय कवी तू, असा कसा ना यमक न छंद न वृत्त जरा. आता तुझे काय बोललास त्याला कशी म्हणू मी कविता. तू जे म्हणालीस त्याला, तू जे बोललीस त्याला बोल विनय. गर्वाचे घर, गर्वाचे घर वाहून जाते, गर्वाचे घर वाहून जाते, थोर शहाणे म्हणते सदा, आज हरविले तुला इथे मी, ध्यानी ठेव ही हार सदा, ध्यानी ठेव ही हार सदा, ध्यानी ठेव ही हार सदा. बाबा त्याला माझी किंमत कळलीच नाही. ओगी ओगी बेटा ओगी, रडू नकोस. अगं तो मुलगा मूर्ख होता. मग का आणलात? खऱ्या काव्याची जाण त्याला मुळीच नव्हती. तुझ्याकडून हार पत्करणं त्याला जड गेलं. कसा होता तो सिंगल पसली. उगी हे बघ, तुझ्या स्वप्नातला राजकुमार तुला नक्की मिळणार बघ. हे बघ, बस ट्रेन आणि पोरगी तिच्या मागे कधीही धावायचं नसतं. एक गेले की दुसरी येते. नुसते पिक्चरचे डायलॉग ऐकवा मला. अरे पिक्चरचे डायलॉग नाही, हे अख्खा पिक्चरच दाखवतो बघ मी तुला. काव्यांजलीला काही छंद वगैरे? सगळे काव्य अप्रतिम करते आमची काव्यांजली. तुम्हाला काही काव्याची आवड वगैरे? नाही, मला काही कवितेची फारशी आवड आहे, पण मी स्वतः काही कविता करत नाही, पण ऐकायला निश्चित आवडतील.